हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच धवला गीत म्हणजे धवला गीत हे आमच्या लग्नामध्ये धवलारी नसते, तिचा मान एक ब्राह्मणासारखा असतो. म्हणजे लग्नामध्ये जशी तुमच्या भटजीची गरज आहे, भटजीशिवाय तुमचं लग्न नाही आहे, तसंच आमच्या आगरी कोळी समाजामध्ये धवलारीन बाय हिचा खूप मोठा मान आहे. ती ब्राह्मणाप्रमाणे आहे आणि लग्नामध्ये जेवढ्या विधी होतात त्या प्रत्येक विधीशी रिलेटेड असं एक गाणं आहे. हे एक आमची परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि या धवल्या गीतांचा आज कॉम्पिटिशन होणार आहे तुर्बा सामंत विद्यालयामध्ये, ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. एक सॉफ्ट कॉर्नर आहे आमचं, या शाळेशी आमचं एक खूप छान असं नातं आहे. आपल्या नवी मुंबईच्या तुर्ब्या गावामध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा पार पडणार आहे आणि मी डेफिनेटली या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहे. त्याचप्रमाणे खूप सारे मान्यवर आणि यूट्यूबर्स देखील तिथे येणार आहेत. सो हा ब्लॉग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होईल. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, एन्जॉय करा. आणि धवला म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही आगरी कोळी समाजातले नाही आहात तर डेफिनेटली तुम्हाला हे जाणून घ्यायला इथे भेटणार आहे की धवला म्हणजे काय. चला तर वेळ न घालवता लगेचच निघूया आपण तुर्बा या गावामध्ये सामंत विद्यालय देवस्थान. अनंत दत्तात्रय भोई, चेअरमॅन तुर्बे ग्रामस्थ सोसायटी. साईनाथ गंगाराम पाटील, महेंद्र पांडुरंग भरत, वसंत मारेश्वर पाटील, अतुल शांताराम भरत. ब्राह्मणाला काम करताना त्यांचा सन्मान सोहळा ठेवला. आपल्या चारही जिल्ह्यात आजपर्यंत असा सन्मान सोहळा झाला नाही. आणि नुसता सन्मान सोहळा नाही ग, धवलारीची स्पर्धा पण ठेवली आहे माझे बाय. अरे हा, तरीच मी विचार करते की आवऱ्या सगळ्या नटून टटून आवऱ्या दौलारी चालल्या काय. पण आज खरंच मला वाटतंय जाम मजा येणार आहे आपल्याला आपल्या कार्यक्रमाची. हो मग मजा तर येणारच आहे. आपली वासंती आई. आई तू किती वर्षापासून दबला गातेस? येते हा 5-6 वर्ष झाली. हा ना. आता तू धवला गातेस ना, कंटिन्यू घेतेस ना. आई तुम्ही कुठून आलात? सानपाड्यावर, म्हणजे आमच्या मामाच्या गावांचे. आणि मला भरपूर खूप ठिकाणच्या दिसत आहेत. आमच्या घनसोलीच्या पण आई दिसत आहेत, आमच्या आत्याबाई पण दिसतात, भरपूर जण आले आहेत आणि बाकी अजून यायच्या बाकी आहेत. तर तुम्हाला स्पर्धक आहेत 40 आहे. 1 मिनिट मी चेक करते. तर आता तुम्ही कसे गाणार आहात, उच्चार तुमचं स्पर्धक सगळं चेक करणार आहे. तर तुम्ही विचार करा तुम्हाला कैसा बोलायचं आहे. गुतू नका. टाइम तुम्हाला दिले तेवढेच टाइम आणि बोलायचं आहे. येऊ पण लक्षात ठेवा, नाही तर मग तुम्ही विचारशाल अरे पुढं मला भारी बोलायचं होता, आता रवला, मग तो घरा जाऊन बोलायचा. हा, तर चला. आणि प्रत्येकीला 3 मिनिटच भेटणार होती ना. बाकीचा घरा जाऊन सुनसला ऐकवायचा, नाही तर पोऱ्याला. हा, मग सांगशाल अरे मी ना काय तर त्यांची सुरुवात करणार होतो, पण तर काय ते ती बाजूची तिने चांगला त्यांची नको आणची कर, मी तिचा ऐकला. हा, मग घरा जाऊन मैत्रिणीला दोष दिशाल. मैत्रिणीला दोष देऊ नका. आताच ठरवा 3 मिनिटं जातील. 3 मिनिटांत काय बोलायचंय तो बोला. मस्तपैकी गिफ्ट जातील, अर्ध तुम्हाला अर्ध मला. तर दादा आलं. आणि शकुन पाटील जुईनगर, हौसा पाटील जुईनगर, 5 जणींनी यायचंय. दादा स्पर्धक क्रमांक 1 वासंती मात्रे तुर्बे, येसुबाई पाटील तुर्बे. स्पर्धक क्रमांक 3 वशीबाई पाटील तुर्बे. स्पर्धक क्रमांक 4 शकुन पाटील जुईनगर.
आणि स्पर्धक क्रमांक 5 हंसाई पाटील जुईनगर. तर चला ठरवाल अशाने प्रत्येकाला मास्क द्यायचे आहेत आणि मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद करते. चंद्रकांतदादा पाटील आणि कविताताई पाटील यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद करते आज त्यांनी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. तर चला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया, कारण की अजून भरपूर येणार आहेत आपल्या धवलानी माय. तर वेळ आपल्याला पुरला पाहिजे, वेळ वाया जाता कामा नये. तर सुरुवात करूया आपल्या वासंती आईपासून. स्वागत करत आहोत आणि हा कार्यक्रम आपण सुरू कराय आधी जे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत त्या परीक्षकांच्या आधी ओळख करून घेऊया आपण. चंद्रकला दासरी 25 वर्षापूर्वी जेव्हा काहीच डिजिटल चॅनल्स किंवा अशा काही सुविधा नसताना या मॅडमनी आज आपल्या आगरी धवल गीतांना रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये त्यांचा आवाज त्यांनी कैद करून घेतलेला आहे आणि आजही आपल्या लग्नगीतांमध्ये किंवा लग्न मंडपांमध्ये यांची गीतं गाजत आहेत. अशा या चंद्रकला दासरी आपल्याला आज परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. थांब थांब कासारा माझ्या बाया काय रुसल्या या प्रसिद्ध गाण्याची देणगी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. अशा या चंद्रकला दासरींचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. नवनाथ ठाकूर खिडकाळी धवल गीतांच्या पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेले आहे आणि हे लिखाण आपल्याला अमूल्य भेट म्हणून आपल्या आगरी समाजाला त्यांनी दिलेली आहे. कारण पुढच्या पिढीला ही जतन करण्याची वेळ येऊ नये ह्याची सुरुवातच या लोकांनी सुरू केलेली आहे. तर खरंच खूप आनंदाची बाब आहे की धवलारी एक आगरी पुरोहित अशा नावाचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा त्यांचं आपण खूप जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दया नाईक गीतकार, गायक व धवल्यांचे अभ्यासक. आता अभ्यासक म्हणजे काय तर धवल गीतांमधल्या असलेल्या शब्दांचा अर्थ, वाक्यांचा अर्थ किंवा कुठली विधी होत आहे या विधी मागचा खरं कारण काय आहे याचा अभ्यास, सखोल अभ्यास ते करत आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 12 धवले त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत आणि असंख्य पारंपरिक लग्न गीतांचं रेकॉर्डिंग त्यांच्या हातून झालेलं आहे. या तिन्ही परीक्षकांचं या मंचावर मी खूप खूप स्वागत करते आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आहेत वासंती पाटील तुर्भेगाव यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपला कार्यक्रम आपण सुरू करत आहोत. जोरदार टाळ्यांनी या धवलारींचं जरा मनोबल वाढलं. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सो फ्रेंड, आमच्या सहकलाकार वासंती आई आगाग बनशी फ्रेम या तुर्ब्याच्याच स्थानिक रहिवासी आहेत आणि आता खरंच खूप छान धवला आहे आपल्यासमोर सादर करतील. सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. डेफिनेटली तुम्हाला हा कार्यक्रम आवडणार आहे. म्हणजे गणेशाची पूजा केली जाते पहिल्या दिवशी. याच्या आपल्या हल्दीच्या दिवशी पहिले 10-11 वाजता आपली गणेशाची पूजा केलेली जाते. मग ती गणेश येतात, भटजे येतात तेव्हा ती गणेशाची पूजा करतात. तेव्हा आम्ही नंतर बोलतो धवलाऱ्या गणपतीचा दोन्ही शब्द. गण ये गणपती, गण ये गणपती, नमिली सरस्वती, नमिली सरस्वती. चंदनाच्या पाटा गणेश पूजावती, चंदनाचे पाटा गणेश पूजावती. नारळाचे माना गणेश पूजावती, नारळाचे माना गणेश पूजावती. जयस्वंतीचे फुला गणेश पूजावती, मखमालीचे फुला गणेश पूजावती. सुपारीचे माना गणेश पूजावती. मस्त मस्त आई, मस्त, खूप छान. आईसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या वासंती आईसाठी. त्याला कैराचा कुटा भात ग कुटी ते गणपती देवाची बाराज मूर्ता भात कुटी ते
गणराज देवाची वाराज. आई आई 2 मिनिटं. आई तू घाबरलेलीस? एकदम आयशीच उभी आई. सर्दी झाले मला वाटलं का घाबरलंय. अरे घाबरू नको आई, आया सगळी आपलीच माणसं आहे ती. स्पर्धक क्रमांक 3 वशीबाई पाटील. या. गणपती बाप्पा मोरया, रामतनु माते की जय. मी आता भीती तांबराचं गाणं घेते, कारण याची सुरुवात भीतीपासून नाही केली आहे. आवसी भीती गसये तांबरिल्या, पती गेल गेरुला मोडो. आवसी भीती गसये तांबरिल्या, पती गेल गेरुला मोडो. ती गेरू अनावी मागुने, नारळाचा जोरा तुम्हाला दिला मानो. वराडा येते ग चंद्रकांतवर म्या गर्याती, लेखाचं सोल त्यांचे वराडा. धन्यवाद आई, खूप छान बोलल्या. पण मध्ये थांबलेल्या काय घरच्यातून येईल नाही, मला वाटलं मग विसरलेलं. मस्त मस्त आईसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आपल्या समोर येणार आहे शकुन पाटील आणि त्याच्यानंतरच्या आहेत छाया मडवी. यांनी मागे येऊन उभं राहायचं आहे. छाया मडवी ताई, चौतुबाई भोईर, कुसुम सुतार यांनी पण मागे येऊन राहायचं आहे. चालू. हाती घेतल्या मिरगाच्या लेंड्या, हाती घेतल्या मिरगाच्या लेंड्या. हाणीला गंगेचा यो पाणी, हाणीला गंगेचा यो पाणी. सरविली खंडरायची राहुला, सरविली खंडरायची राहुला. कणसा घातीला, कणसा घातीला. साणे ओ देवांनो येवा लवकरी, बरले साणे ओ देवांनो येवा लवकरी. उदावळ्या नवला कृपाय रभवाण्या उदावळ्या. उठा उठा ओ खंडेराया, उठा उठा ओ खंडेराया. आणि नवला कृपा अयरा तुम्ही का उतरावा, नवला कृपा अयरा तुम्ही का उतरावा. खूप छान मस्त. तर तुम्ही आधी जो धवला जातात त्याच्याबद्दल तुम्ही जर 2 शब्द आधीच सांगितले तर सगळ्यांना थोडं समजेल पण आणि बरं पण वाटेल. कारण की आधी जे इथे बसलेले आहेत जे प्रेक्षक आहेत तर मला पण म्हणजे थोडंसं समजत नाही. म्हणजे आपल्याला सांगितलं असतं धवला थोडंसं समजतं, पण पूर्ण तुम्ही थोडंसं 2 मिनिटं सांगितलं का आपण आता देवाला बोलवणार आहात किंवा आपण हल्दी लावतो किंवा नवऱ्याला यो करतो, याचा आपण आता मी धवला घेणार आहे असं 2 मिनिटं तुम्ही सांगितलं ना स्पर्धकांनी तर सगळ्यांना बरं वाटेल, कारण की समजेल आणि मग ते ऐकल्यानंतर तुला लक्षातही राहील आणि आवडही वाढेल. कसं वाटतंय सगळ्यांना? जोरात टाळ्या. मजा आला पाहिजे. आज रविवार आहे. लग्नाला देव ठेवायला देव बघत येतं ना, देव बोलवत येतं. आणि प्रत्येक म्हणजे या विधीत सर्व ना मानपान दिले जाते. आधी तिला मातीला, पाण्याला, झाडं पाण्याला सर्व देवी देवतांना म्हणजे रवलाची आमंत्रण करीत असते. नंतर आपल्या समोर येणार आहे हौसाई पाटील जुईनगर. आईसाठी जोरात टाळ्या. या आई. बस आई. बोल. चिरिये चिरे ग चिरवण, गुदुला तळ्याचे पाली. गुदुला आई तुमचा तळ्या पाली. वसनांब्याचे बणी, वसनांब्याचे ओ बणी. तुम्ही जावा सोरग लोकी. हा तो कुठल्या विधीला बोलला जातो? तो आसरा जाते टायमाला. आपला आसराच म्हणतो नाही का त्या टायमाला रात्रीचा बोलतो. रात्रीचा. हा. ओके. मला टाइम असता तर मी बोललो असतो पण टाइम नाही मला. संवाद करून दाखवला. नाही नाही छान. तुम्ही काय तर तुम्ही याची माहिती दिली ना तर खूप छान होईल. कारण की समोर जे प्रेक्षक बसतात
आणि जे आपले परीक्षक आहेत आणि आपले जे मान्यवर आहेत ह्यांना पण थोडंसं समजेल की तुम्ही काय बोलता. ते वाटतं उतरणीच तिलू चावलो, उतरणीच तिलू चावलो मी उपुये गांशी निंगो कविता बाई नवरा पोपुये आधी पोपली माया मावशा पठ्ठा बहिणी बहिणी झाल्या भरताराच्या दरमी कविता यावू. मगाशी पण बोलले की तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही कुठली विधी इथे साधता, कुठल्या विधीचा धवला आहे, फक्त थोडंसं सांगितलं ना ते समजेल. आता तुम्ही हे जे हा जेव्हा आपण भात काढतो ना तेव्हा त्याचं तांदूळ निघतं ना तेव्हा जात्यात दलून चालतात. दलून झाल्यावर त्या पिठाचं वडे बनवतात. ते वडे रात्री जेव्हा आसरा घालतो ना तेव्हा ते कुठेला ठेवतात वडे. वा, तर वड्यांचं पण धवला आहे बघा. छोट्या छोट्या आपल्या ज्या लग्नाच्या विधी आपण तर एक मिनिट आपण लग्नाची म्हणजे सुरुवात करतो. आपल्या तर गणेश पूजा झाली म्हणजे झालं, तर असं नाही. तर ह्या छोट्या छोट्या पीठ टाकण्यापासून वडा बनण्यापासून आपण तर खाऊन मोकलो होतो मस्तपैकी डेकर बेकर, पण त्याच्या मागे असा छोटा छोटा धवला आहे. म्हणजे छोट्या छोट्या विधी आहेत. म्हणजे किती प्रत्येक क्षण आपलं असतं ते पूर्ण विधी केल्याशिवाय होत नाही. आपण बोलतो फक्त भटजीच नाही तर या आपल्या सुद्धा या विधीकरण आपल्या भटजीच आहे. तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. आईसाठी जोरदार टाळ्या. आई माई देणार नाही मी पहिला विधी कंची करतास. हा हा मग हे तुम्ही सांगायचं सगळ्यांना. आता बाबा थांबा काय वेळेला बाबा बाबू हॅलो. उंबर बांधायची विधी बोलते. जाता न म्याटा पाण्याच्या गाठावो तया काय कोयालो संपल्या इजावो मुसला इतक्या लागल्या धारावो वाटीत का परत टिवावो काही भरल्या शातानया वालावो मानून नारळाचे जोऱ्याचा ओ मला मानून मुरबाचे खऱ्याचा ओ मुरबाचे खऱ्याचा ओ मला मानून मुरबाचे खऱ्याचा ओ पानाचे मांडवी उमरा थापण्यावती ओ पानाचे मांडवी उमरा थापण्यावती ओ चंद्रकणवर म्यागरे हाती धावलाऱ्यांचं येऊ चंद्रकणवर म्यागरे हाती धावलाऱ्यांचं येऊ. तो गाणी बोलणार आहे. खैरी उखलू खैरी उखली साताबंदाचा मुसलू साताबंदाचा मुसलू वाताकुटीत गणपती गावाची बाराजा वाताकुटीत शंकराची बाराजा वाताकुटीत आया उग कविताबाई वाताकुटीत आया उग कविताबाई. कुठला धवला गाणार आधी ते त्याची माहिती द्या आणि मग सुरू करा. बस कुठे ना तू यो कांचा गजब बेइज्जती करतात यांची कथा. तर खरंच आपले इथे जे ब्लॉगर आले त्यांच्यामुळे आज अख्ख्या नवी मुंबई किंवा आपल्या भारतामध्ये काय बाहेर देशात पण आपल्या कोणी जे धवलाचे फॅन असतील त्यांच्यामुळे नक्कीच ते आपला जॉब बघतील. आणि परत परत धन्यवाद करते चंद्रकांत दादा आणि ताईंना मी खरंच मनापासून धन्यवाद करते. आणि सगळ्यात जास्त मी मनापासून धन्यवाद करते संगीता ताईंचं. आज त्यांनी मला इथे ॲज अ निवेदिका म्हणून मला त्यांनी माझी निवड केलेली आहे. तर मनापासून धन्यवाद करते ताईंना. आई चालू कर. घाटाग वरुणे अंड्याला गवासा हे घाटाग वरुणे अंड्याला गवासा हे त्याचे ग मागुणे अतिशयात मेंढरा त्याचे ग मागुणे
360 मेंढरा हिंडतो फिरतो हायला पंढरी स्वाराला पंढरीचा इटोबा देऊ भावाला पुरवार वाजाला पंढरीचा इटोबा देऊ भावाला पुरवार वाजाला काय र पाहिजे गुरु बावर गोसाया मनार पाहिजे माझे मध्ये आला जागा तुझर मध्ये आला आया कोठून शे जागा तुझर मध्ये आला पाजाव शिरो जागा तुझर मध्ये आला काय वेळेला आई आपला टाईम मस्त तू वेणी जाम भारी आली तुझी मनात द्यावाला पाहिजे होतीस सुनाने आणली सुना आणतात बघा लाडाची सासूबाई आहे आईसाठी जरा जोरात टाळ्या यानंतर आपल्या पोरा पण आणतात एका एका नातू सायले तुमचा आई तर आता जे गायला जाऊ हे कोणतं गेलं हसरा झाला हां इकडे झालाच नाही पुरा ओके कशापासून जात आहे मला वाटलं का 65 वर्ष म्हणजे 62 म्हणजे मला वाटलं का तुम्ही छोट्या असतो म्हणजे आता 2-4 वर्ष झाल्यात आई 62 झाली त्यांचा जन्म आहे तर जाऊ द्या आईंसाठी टाळ्या मस्त आहे धन्यवाद या आई यानंतर आपल्या समोर स्पर्धा घेणार आणि खरंच भादवड भिवंडीवर आली एवढ्या लांबून आली आहे लोक वाटता साखरपुडा जाम होती मी विचारला काय रे तू येणार आहेस काही आले थांबाय तर बोलता साखरपुडा आहे तर बरं मग जेवून येशील ना तर आमचा कार्यक्रम आटपर अरे आमचे तर पहिला आम्हाला आहे हजेरी लावून जात आहे जाऊनाला जा साखरपुडा होता ना पण ऐसा कार्यक्रम मला वाटतं 4 आपल्या जिल्ह्यात काय व्हायला नाही आणि दादानी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय आणि खरंच ही एक आपल्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे हॅलो माझं मयुरी सिद्धेश जोशी आणि मी अभिमानाने सांगते की मी IT इंजिनियर आहे आणि मी धवलागीचा छंद माझा जोपासण्याचा प्रयत्न करते आणि खरं तर चंद्रकांत दादा पाटील यांना आभार व्यक्त करते की खरंच त्यांनी परंपरा जपण्याचा हा काही छोटासा प्रयत्न केलेला आहे तो छान खरंच कौतुकास्पद आहे तर मी धवला सादर करते एक आई बापाची लेक जेव्हा ती लग्नाची होते ते लग्नाची झाल्यानंतर त्या आई बापाच्या काय भावना असतात त्या व्यक्त करण्याचं हे धवलगीत आहे तर सादर करते लाडाचे गो माझे लेकी लाडाचे गो माझे लेकी लाडाचे गो माझे लेकी लहानाची तुला गो मोठी केली लहानाची तुला गो मोठी केली चिंता तुझे आई बापाला चिंता तुझे आई बापाला लेकी आता तू लग्नाची झाली लेकी आता तू लग्नाची झाली गरीब मोठा पाहून वरू गरीब मोठा पाहून वरू तुझे गो लग्नाचा विचार करू तुझे गो लग्नाचा विचार करू
सात जन्माची बांधणी गाठ, सात जन्माची बांधणी गाठ, धरशील आता तू सासरची वाट, धरशील आता तू सासरची वाट. आईचं सांगणं ठेव ग ध्यानी, आईचं सांगणं ठेव ग ध्यानी. दिल तुझा भावावानी, भरताय तुझा गोरा जवानी, भरताय तुझा गोरा जवानी. लाडाचे गो माझे लेकी, लाडाचे गो माझे. वाजला ब्रँड. खूप छान, खूप छान, अप्रतिम. खरंच सुरेख, अगदी एकदम सुरेख गायले, जशा आमच्या संगीताताई, आमच्या तुर्भेगावच्या लाडक्या संगीताताई. खरंच सांगते, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटली तर ठीक आहे, आता धवला गाताना असतं कोणतरी, पण जेव्हा त्यांना स्टेजवर मी गाताना बघितलं आपल्या दासीताईने, त्यांना खरंच खूप अभिमान वाटला. एवढं सुरेख आवाज, आणि दोघीही एकमेकांना कशा घोळून मोळून म्हणजे करत होत्या. तर आपले सगळे अशा डोकऱ्यांनी तरण्यांनी, आता ही बघ कधी चिकनी तरणी मॉडेलिंग. आता जर आवडी चिकनी असते तर तिने विचार केला असता, एकाला धवला पिवला मॉडेलिंग मध्ये आयशी चालूच, तू आयशी साडी द्यायला असता तर कधी बरा वाटला असता, असा विचार केला असता. पण हे ताईनी खरंच खूप छान, म्हणजे आपली परंपरा जपणे हा खूप मोठा अभिमान आणि स्वाभिमान आहे, आणि हा ताईने जपला. ताई खूप छान, खूप धन्यवाद तुम्ही इकडे आलात.